नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक। आणि सगळ्यात आधी इथे सुरुवात करतानाच मी तुम्हाला सांगतो आहे नीट म्हणजे या ठिकाणी MPSCचे विद्यार्थी असू द्या, कंबाईन परीक्षेचे विद्यार्थी असतील आपल्या कोर्समधील, त्याच्यानंतर इथे पोस्टमन भरतीचे विद्यार्थी, पोस्टमन MTS भरतीचे, सरळ सेवा पोलीस भरती सर्वांसाठी सांगतो आहे मित्रांनो। कारण तुमचे जे कमेंट्स येतात किंवा मला मेसेज येतात त्यावर तुम्ही काय म्हणतात, सर आमचं ते सिलेबसमधील घ्या। काय सिलेबस म्हणजे पोस्टमन भरतीचे विद्यार्थी आहेत किंवा पोलीस भरतीचे आहेत किंवा इतर सगळे आमच्या सिलेबसमध्ये हे आहेत घटक। मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपण आतापर्यंत जे जे टॉपिक्स घेतलेले आहेत मग त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक किंवा इतर, हे सगळं बेसिक आहे। बेसिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळत असेल तर मी काय म्हणतोय हे तुमच्या चांगलं लक्षात येईल। ओके, मी तुम्हाला माझ्या सोप्या भाषेमध्ये हे सगळं सांगतोय की बाबांनो हे बेसिक आहे। हे जर तुम्ही आधी नीट केलं तरच तुम्हाला पुढची सगळी प्रकरणं कळणार आहेत आणि ते पुढचे सगळे प्रकरणं मी घेणार आहेत, हे आधी लक्षात घ्या। त्याच्यामुळे व्यवस्थित शेवटपर्यंत प्रत्येक लेक्चर बघा। मी याच्यामध्ये जे जे उदाहरणं दिली आहेत उदाहरण संग्रहामधील ते त्या लेक्चरच्या शेवटी लगेच सोडवायला सुरुवात करा। खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तरं देत चला। आता समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि भिन्नछेद कशाला म्हणायचं, आपण याच्या आधी सममूल्य अपूर्णांकावर एक सेपरेट लेक्चर बघितलेलं आहे। ओके, त्या सममूल्य अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने रचना असते ती तुम्हाला माहीत आहे। आता इथे बघा एकदम सोपं, समच्छेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक। ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्यांना समच्छेद म्हणायचं। बघा खाली 1/7, 4/7, 6/7, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघितलं 6/7। हा काय आहे, खाली 7 हा छेद आहे, 6 हा अंश आहे आणि जर छेद सारखे असतील तर त्याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक। आता इथे तुम्ही गेले 1/3, 4/8, 9/8, इकडे भिन्नछेदमध्ये जेव्हा तुम्ही जाता आहात तेव्हा इथे छेद 3 आहे, इकडे 8 आहे, इकडे 11 आहे। काय आहे, अपूर्णांकांचे छेद भिन्न आहेत, त्यांना म्हणायचं भिन्नछेद अपूर्णांक। आता मग इथे फार महत्त्वाचा पुढचा मुद्दा आपल्यासाठी येतो, तो म्हणजे भिन्नछेद अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे। आता हे कसे होईल, इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं, बऱ्याच जणांना हे जमत नाही। बघा 5/6 आणि 7/9 या अपूर्णांकांचे छेद समान करा असं म्हटलेलं आहे आणि त्यांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा। मित्रांनो नीट लक्ष द्या, नंतर मी तुम्हाला याच्यावर उदाहरणं देणार आहे, मग त्यांची उत्तरं तुम्हाला देता येत नाहीत। ज्यांनी हे समजून घेतलं त्यांना उत्तरं देता येतात। आता इथे 6 आहे बरोबर छेदस्थानी आणि हा 9 आहे, या दोन्ही संख्यांच्या पटीतील संख्या आधी आपल्याला शोधाव्या लागतील जर त्यांचं समच्छेदमध्ये रूपांतर करायचं आहे तर। आता 6च्या पटीतील संख्या कोणत्या आहे, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 35, 6 6 36, या सगळ्या काय झाल्या 6च्या पटीतील संख्या। कशा पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागतं ते लक्षात घ्या। आता 9च्या पटीतील संख्या सुद्धा शोधायची आहे। 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45। आता या दोघांमध्ये 18 ही संख्या जी आहे ती दोन्ही संख्यांच्या पटीतील संख्या आहे, समान संख्या आहे, म्हणून अपूर्णांकांचा छेद काय करून घ्यायचा आहे आपल्याला, 18 करून घ्यायचा आहे, कारण की दोन्हींच्या सुद्धा पाड्यामध्ये आहे। आता 5/6, आता अपूर्णांक जे आहे याला आपल्याला जर छेदाला जर 18 करायचं असेल तर 6ला 3 ने गुणावं लागेल, 6 × 3 18। मग आपण जर छेदाला त्या ठिकाणी 3 ने गुणत असेल तर अंशाला सुद्धा 3 ने गुणावं लागेल, 5 त्रिक 15। इकडेही तेच आहे, 7 आणि 9, 9ला 2 ने गुणलं की 18 येतं आहे, छेदाला गुणलेलं आहे, मग अंशाला सुद्धा तसंच करायचं, 7ला 2 ने गुणलं 14 येत आहे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे। मग आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येतं आहे 15/18 आणि इकडे 14/18। बघा 15/18 व 14/18 या अनुक्रमे 5/6 व 7/9 या अपूर्णांकांचे समान छेद असलेले अपूर्णांक या ठिकाणी तयार झाले आहे, यांना आपण म्हणतो आहे समच्छेद अपूर्णांक बरोबर। मला असं वाटतं या ठिकाणी आपण ही जी पट काढली, 18 ही संख्या दोन्ही संख्यांच्या पटीतील संख्या आहे, ही पट ज्यांना शोधता आली त्यांना या प्रश्नांची उत्तरं जमतात। पुढे मग 18च्या तुलनेत 18ला आपण दुप्पट केलंय 36, 18ला तिप्पट केलंय 54, यांना सुद्धा आपण घेऊ शकतो आणि त्या पटीत सुद्धा तो समच्छेद अपूर्णांक बनवू शकतो, हेही लक्षात घ्या। आता पुढचं उदाहरण तुमच्यासाठी खरं म्हणजे काय, 4/8 आणि 5/16 यांचे समच्छेद अपूर्णांक करा। मित्रांनो खाली तुम्हाला खाली न बघता तुम्ही सुरुवातीला थोडंसं या ठिकाणी लॉजिक लावू शकता।
8 आणि 16 बरोबर. 8चा पाढा तुम्हाला माहीत असला पाहिजे, 16चा पाढा माहीत असला पाहिजे. तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल की 8 आणि 16चा जर पाढा तुमच्या लक्षात असला तर 8च्या पाढ्यामध्ये 16 आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. 8 दुनी 16. मग या ठिकाणी आपण 8ला काय करून घ्यायचं आहे, 2ने गुणून घेतला, 16 झाला. वरती 4ला म्हणजे अंशाला सुद्धा 2ने गुणून घ्यायची. 8/16 आणि इकडे 5/16 जशी आहे तशी. आपल्याला छेद समान करायचे आहे फक्त, बस विषय संपला. नीट लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. 4/7 आणि 3/4 यांचे छेद समान करा. तुम्हाला 7चा पाढा माहीत असला पाहिजे, 4चा पाढा माहीत असला पाहिजे. मग 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28 बरोबर. इकडे 4च्याही तुम्ही गेले, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4च्या याच्यात सुद्धा 4 7 28. म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल की दोन्हींच्याही पाड्यामध्ये काय आहे, 28 ही संख्या समान आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला अपूर्णांकाचा छेद हा 28 करावा लागेल. मग 28 कसं करायचा, 7ला तुम्हाला माहिती आहे 7ला 4ने गुणावं लागेल, 28 झालं. मग ज्या संख्येने आपण छेदाला गुणलं त्याच संख्येने अंशाला गुणायचं आहे बरोबर. इथे 7 चोक 28 केलं, इथे 4 चोक 16. ओके. आता इथे 3/4चं काय, ते 4 गुणिले 7 28 झाले. मग 3 गुणिले 7 21. या ठिकाणी तुम्हाला समछेद अपूर्णांक मिळतो आहे. मला असं वाटतं तुमची ही कन्सेप्ट वरील 3 उदाहरणामध्ये क्लिअर झाली असेल तर तुम्हाला या उदाहरण संग्रहामधील प्रश्नांची उत्तरं देता येतील. चला, तुमच्यासाठी उदाहरणं आहेत. पटकन वही पेन घ्यायचा आणि त्याच्यावर सोडवायचं, उत्तरं लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. या ठिकाणी 3/4 आणि 5/8 काय करायचं आहे, छेद समान करायचं आहे. इथेच आपण वर बघितलं 4 आणि 8, 4च्या पाड्यामध्ये 8 आहे. 4 गुणिले 2 करावं लागेल, 3 गुणिले 2 करावं लागेल. सांगा मला कोणता येईल समछेद अपूर्णांक. इंटरेस्टिंग आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न 3/5, 3/7. आता 5चा पाढा आणि 7चा पाढा. 5 7 35, 7 5 35. मला वाटतं तुम्हाला ते जर कळालं असेल वरील तर याचं उत्तर लगेच जमेल. कारण की 5ला 7ने गुणून घ्या, 35 येईल. 3लाही 7ने गुणा, 21 येईल. 21/7. इकडेही तसंच करावं लागेल. उत्तर तुमचं निघतं आहे. बघा किती उत्तर येतं आहे. समछेद अपूर्णांक काय येतो आहे मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला सांगितलं मी, मग तो जो समछेद अपूर्णांक येतो त्याच्या पटीमध्ये दुप्पट तिप्पट असेही समछेद अपूर्णांक बनणार. पुढे 4/5, 5/10. तेच 5 दुनी 10 वालं. सोपं ज्यांना कळालं आहे त्यांच्यासाठी अत्यंत सोपं. 4 नंबरचा प्रश्न 2/9 आणि 1/6चा समछेद अपूर्णांक तयार करा. आता 9चं आणि 6 दोन्हीही एकाच कोणत्या तरी पाड्यात असले पाहिजे आणि मला वाटतं ते तुमच्या लगेच लक्षात येईल पाहिल्याबरोबर. आता ते कोणाला लक्षात येतं, ज्यांचं पाळी पाठ आहे, ज्यांना वर्गमूळ पाठ आहे, ज्यांचं बेसिक चांगलं आहे, गणित म्हणजे आपण जी गणिती क्रिया म्हणतो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागा, त्यांना ही उत्तरं लवकर देता येतात. आणि आता हे अपूर्णांक जे चांगले करून ठेवतील, जे अपूर्णांकाचे 3-4 लेक्चर्स मी घेणार आहे, हे जे चांगले करून ठेवतील त्यांना पुढचे जे मग शेकडेवारी, नफा तोटा किंवा इतर एकमान पद्धतीचे गणित ते सगळे चांगले सोडवता येतील. तुम्ही जर म्हटले नाही ते सर ते पोस्टमन भरतीला एकमान पद्धती आहे, तिथे मग शेकडेवारी, नफा तोटा आहे, हे आहे, तेच आधी घ्या. अहो बेसिकच पक्का नसेल तर ते आधी घेऊन ते घ्यायला मलाही घेता येतं, मात्र आधी बेसिक पक्क करून ठेवा. पुढे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 5 नंबरचा प्रश्न आहे 1/4 भागिले 3 हे 2/3 समछेद अपूर्णांक तयार करायचा आहे. इकडे 5/6 भागिले 4/5 समछेद अपूर्णांक. 7 नंबरचा प्रश्न 3/8 अधिक 1/6 समछेद अपूर्णांक आणि 8चं 1/6 आणि 4/9 समछेद अपूर्णांक तयार करायचे आहे. पुढे समछेद अपूर्णांक जे आहेत यांचा लहान मोठेपणा यांची तुलना तुम्हाला करता आली पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ते एका सोप्या उदाहरणातून समजून सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही त्या ठिकाणी एकाग्रतेने लक्ष दिलं पाहिजे. एक पट्टी दिली आहे बरोबर. या पट्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे 5 समान भाग आहे आणि प्रत्येक भाग जर तुम्ही या ठिकाणी लिहायचं झाला तर 1/5 असा लिहिणार आहे. आता याच्यात जर तुम्हाला म्हटलं रंगवलेली नाही न रंगवलेली लिहा तर तुम्ही काय करणार 3/5 असं लिहिणार बरोबर. रंगवलेला भाग 3/5 आणि न रंगवलेला भाग 2/5.
5, 5 पैकी 2 म्हणतोय ना आपण, आणि तिथे 3 पैकी 5 पैकी 3 म्हणतोय. आता रंगवलेला भाग जो आहे आपल्याला सरळ लक्षात येते, रंगवलेल्या भागामध्ये 3 टप्पे रंगवलेले आहेत, न रंगवलेले 2 आहेत. सरळ तुम्ही सांगणार की रंगवलेला भाग मोठा आहे, मात्र तो अपूर्णांकच कसा सांगायचा, बरोबर. बघा 3/5 हा अपूर्णांक 2/5 पेक्षा मोठा आहे. कसं सांगितलं जातं बघा, 3/5 आहे, 2/5 आहे, अशा पद्धतीने. म्हणजे इकडचा हा अपूर्णांक मोठा आहे, त्याच्यासाठी आपण ती चिन्ह असं वापरलेलं आहे. ओके, म्हणजे कशा पद्धतीने मोठेपणा जो आहे किंवा लहानपणा जो आहे तो कसा दर्शवला जाऊ शकतो हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुमच्या काय लक्षात येणार बघा, छेद समान आहे 5 आणि 5, याच्यातून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक समान हे मोठा, हे लक्षात घ्या. हा नियम अत्यंत महत्त्वाचा. समच्छेद अपूर्णांक असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता या आकृतीत एका पट्टीचे 8 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी 3 भाग एका रंगाने व 4 भाग दुसऱ्या रंगाने रंगवलेले आहेत. बघा 3 भाग या रंगाने रंगवले, इकडे 4 भाग या रंगाने रंगवलेले आहेत. ओके, थोडक्यात काय इथे 3/8 आणि 4/8 असं तुम्ही केलं. 8 पैकी हे 4, 8 पैकी 3. इथेच ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथे 4 काय आहे, 8 समान छेद आहे, 4 हा अंश मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. चला पुढे आपण जाऊया समान अंश असलेल्या अपूर्णांकांचा लहान मोठेपणा. आता आपण छेदामध्ये घुसलो होतो, आता अंशामध्ये. अंश 1 असलेल्या अपूर्णांकाचा छेद जसा आहे, अंश काय आहे 1 आहे समजा, त्या अपूर्णांकाचा छेद जसा जसा मोठा होत जातो तशी तशी त्याची किंमत कमी होत जाते, हे आपण याच्या आधी बघितलेलं आहे. ओके, आता पुढे अपूर्णांकाचा अंश जर 1 पेक्षा वेगळा असेल परंतु समान असेल तर अशा अपूर्णांकासाठी सुद्धा हाच नियम आहे. आता कसा तो आपण बघूया. बघा या ठिकाणी पट्टीचे 3 समान भाग, याच्यापैकी 2 भाग 2/3, पट्टीचे 4 समान भाग, 4 पैकी 2 भाग 2/4, पट्टीचे 5 समान भाग, 5 पैकी 2 भाग 2/5. सगळ्या ठिकाणी काय आहे, अंश समान आहे. 2/3 असेल, 2/4 असेल, 2/5 असेल, अंश समान आहे. मित्रांनो, समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. इंटरेस्टिंग आहे, बरोबर आहे, कारण की आपण तितके जास्त भाग त्याचे होणार असतात. हे म्हणजे त्याच्यामागचं लॉजिकही लक्षात घ्या. समान अंश असेल ज्याचा अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असणार आहे, नेमकं विरुद्ध असणार आहे. म्हणजे इथे हा जो नियम आपण पाहिला होता, समान छेद असेल तर अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, मात्र समान अंश असेल तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. नेमकं एकमेकाची विरुद्ध क्रिया आहे. पुढे आता भिन्न छेद आहे, कोणताही छेद सारखा नाही आहे, मग त्या अपूर्णांकांचं काय, त्याच्यात लहान मोठेपणा कसा ठरवायचा. बघा या ठिकाणी 3/5 आणि 4/7 असे हे 2 अपूर्णांक आहे. छेद समान नाही आहे, अंश समान नाही आहे, मात्र त्यांचा त्या ठिकाणी आपल्याला लहान मोठेपणा ओळखायचा आहे. सगळ्यात आधी काय करावं लागतं, मग यांचा छेद समान करून घ्यावा लागतो. इथे 5 हा छेद आहे, इकडे 7 हा छेद आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की छेद समान कसा करायचा. आता तुमच्या लक्षात येईल की अरे एक लेक्चर फार महत्त्वाचं असतं. एक लेक्चर जर आपण मिस केलं तर आपल्याला पुढील लेक्चर्स कळणार नाही. ओके, मग 5 आणि 7 दोघांचा छेद समान करून घ्यायचा आहे. तुम्ही जर बघितलं 5ला 7ने गुणलं, 5 गुणिले 7, तर 5 आणि 7 या दोन्ही छेदांनी त्याला समान भाग जाणार आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या, 5ला 7ने गुणलं 35 येतं आहे, म्हणून 3ला आपण 7ने गुणलं 21 झाला. पुढे 7ला 5ने गुणलं 35 आला, 4ला 5ने गुणलं 20 आलं आहे. म्हणजे तुम्ही इथे समान छेद करून घेतला. काय झाला छेद, 21/35, 20/35. छेद समान झाले, 35/35. अंश इकडे 21 आहे, इकडे 20 आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, मग याचा आता पुन्हा संक्षिप्त रूपही करून घेता येऊ शकतं. 7ने भाग दिला आहे 21ला, 7 21, 7 35, 3/5. इकडे 5ने भाग दिला, 5 20, 5 35. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जातं की बाबा समान छेद असेल, बरोबर, समान छेद असेल. बघा अपूर्णांकांचे छेद भिन्न असतील तर त्यांची छेद समान असणारे अपूर्णांक तयार करा आणि त्याच्यावरून अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवा. समान छेद असेल ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, हा आपला जुना नियम इथे पुन्हा उपयुक्त ठरतो. आता उदाहरण संग्रह ज्यांना कळालेलं आहे त्यांना उत्तरं देता येतील. लहान मोठेपणा पटपट सांगायचा आहे. 1 नंबरचा प्रश्न,
आणि मला असं वाटतं याला डोकंच लावायची गरज नाही आहे 1 नंबरच्या प्रश्नामध्ये. याच्यात लहान कोणता आणि मोठा कोणता कसा ठरवायचा आहे का लहान मोठेपणा तोही तुमच्या लक्षात येईल. पटकन खाली उत्तर द्या. 2 नंबरचा प्रश्न 3/8 2/8 छेद समान आहे, ज्याचा अंश मोठा तो काय सांगा, तुम्हीच सांगा. पुढे छेद समान आहे, कोणता अपूर्णांक मोठा आहे? 3 नंबर. 4 नंबर 5/15 10/30 छेद समान करून घ्या आणि उत्तर द्या. 5 नंबरचा प्रश्न 5/8 5/9 कोणता मोठा आहे? 6 नंबर 4/7 4/11 कोणता मोठा आहे? छेद समान करावा लागेल. पुढे 7 नंबरचा प्रश्न, आता इथे अंश समान आहे, सॉरी इथे छेद समान नाही, इथे अंश समान असेल तर तो नियम इथे सरळ सरळ वापरा. अंश समान असेल तर मग पुढे काय करावं लागतं, कोणता अपूर्णांक मोठा असतो ते आपण वर बघितलेलं आहे, नियम त्याचा तुमच्यासमोर आहे. इथे अंश समान आहे, सांगा. 8 नंबर. 9 नंबर इथे आता तुम्हाला छेद समान करून घ्यावं लागेल. 9 नंबरला. 10 नंबर इथे तेच करावं लागेल, छेद समान करावं लागेल. 11 नंबरमध्ये इथेच. 12 नंबरला छेद समान आहे, अंश समान आहे. उत्तर तुमचं एकदम सोपं असणार आहे. 13 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येतं आहे सांगा. 14 नंबरचं काय येतं आहे पटपट सोडवा, वही पेन घ्या. जे लाईव्ह बघतायत त्यांनी प्रयत्न करा, किंवा जे नंतर बघतायत त्यांनी आपले वही पेन घेऊन हे डिटेलमध्ये सोडवावे लागतील तुम्हाला. जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, गणिताची भीती दूर करायची असेल तर मित्रांनो इतक्या बेसिक लेव्हलला तुमचं हे क्रमिक पुस्तकामधील एक एक उदाहरण आणि त्याच्यावर चर्चा कोणीही करून घेत नाही, हे आधी लक्षात घ्या. फक्त आता तुमच्या हातात आहे तुम्हाला किती त्या ठिकाणी पुढे जायचं ते. 3/7 5/9 पुढे 16 4/11 1/5 काय आहे उत्तर ते तुम्ही लगेच सांगायचे आहे. आता बेरीज, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज मित्रांनो इंटरेस्टिंग आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आणि हे शेवटपर्यंत बघणं कुणाचंही वेड्या गवाळ्यांचं काम नाही आहे. ज्याच्यामध्ये दम आहे, ज्याच्यामध्ये सातत्य आहे, ज्याच्यामध्ये अभ्यास करण्याची क्षमता आहे, तोच विद्यार्थी शेवटपर्यंत लेक्चर बघू शकतो प्रत्येक. नाहीतर मग ते आपले हौशे नवशे गवशे खूप आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. तुम्हाला गवशे बनावं लागेल. हौशे आणि नवशांचं काही काम नाही या ठिकाणी. मग काय बघा, 3/7 अधिक 2/7 बेरीज करायची आहे. आता इथे तुमच्यासमोर आकृती दिली आहे. एकूण 7 कप्पे आहे, 7 पैकी 3 या ठिकाणी तुम्ही बघतायत रंगवलेले, इकडे पुन्हा 2 रंगवलेले. आता एका रंगाने रंगवलेला भाग जो आहे तो 3/7 आहे, हा वरचा म्हणतोय आपण. दुसऱ्या रंगाने रंगवलेला भाग हा 2/7 आहे, आणि एकूण रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक जो आहे तो 7 पैकी किती रंगवले? 5. बरोबर. यावरून काय बघा, 3/7 अधिक 2/7 बरोबर किती होणार मित्रांनो? छेद समान आहे, छेदास्थानी छेद येणार आहे. वर अंशाची बेरीज होणार आहे 3 अधिक 2 बरोबर 5. 5/7 म्हणजे तुमच्या लक्षात येते का? छेद जर समान असेल सरळ तो छेद पुढे घेऊन घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची. ओके, पुढे जातोय मी, याची बेरीज करा. आता मला वाटतं इथे तुम्हाला वेळच लागणार नाही. छेद आहे, समान आहे, छेदस्थानी ठेवून द्या आणि वरील अंशाची बेरीज करा. म्हणजे बघा, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना अपूर्णांकांच्या अंशाची बेरीज करायची. छेद जो आहे तो जसाच्या तसा खाली लिहून टाकायचा. इंटरेस्टिंग, आणि हे नियम माहीत असले पाहिजे. आता बेरीज 2/6 अधिक 4/6 इथे तुमच्या लक्षात येईल. छेद आपल्याला सरळ सरळ ठेवायचे आहे, बरोबर. आता पण इथे मुद्दा एक नवीन येतोय. तुमचं 6च्या ठिकाणी 6 आले, वर 2 अधिक 4 6 आले. मग 6/6 जर झाले असेल, अपूर्णांकाचा छेद आणि अंश जर समान आला तर तुम्हाला माहिती आहे 6/6 केल्यावर काय येईल? उत्तर येतं 1. ते नीट लक्षात घ्या. मग काही होते 7/7 असेल, 10/10 असेल, इतर काही असेल, त्या ठिकाणी 1 येणार आहे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता बेरजा तुम्हाला करायची आहे, पटपट पटपट उत्तर देता आली पाहिजेत. 1 नंबरचं उत्तर काय येतं आहे? 2चं उत्तर सांगा. अंश छेद समान आहे. 3चं उत्तर छेद समान आहे. 4चं उत्तर, 5चं उत्तर 6 7 8 9. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तुम्ही किंवा पॉज करू शकतात. ओके, आता पुढचं याच्यावरील शाब्दिक उदाहरण बघा. आईने एक पेरू आणला, त्यातील 3/8 भाग मीनाला दिले आणि 2/8 भाग गीताला दिले, तर दोघांनी मिळून किती भाग दिले? आता सरळ दोघांची बेरीज करायची. तुम्हाला माहिती आहे तोंडी बेरीज करायला सांगा. 2चं उत्तर काय येतं? एका मैदानाचा 3/4 भाग 5वीच्या मुलांनी आणि 1/4 भाग 4थीच्या मुलांनी स्वच्छ केला, तर त्या मैदानाचा एकूण किती भाग स्वच्छ झाला? मित्रांनो, इतके सोपे प्रश्न, आणि असे सोपे प्रश्न काही वेळेस MPSC, कंबाईन, सरळ सेवा, पोलीस भरती, पोस्टमन भरतीला विचारले जातात.
मात्र अभ्यास नसतो विद्यार्थी मित्रांचा, आणि मग आम्ही सोप्या सोप्या उदाहरणांमध्ये चुका करतो. त्या चुका यापुढे होणे नव्हे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही उदाहरणं सोडवावी लागतील. अजून आपला अपूर्णांकावर एक लेक्चर घेण्याचा माझा बेत आहे. त्याच्यामध्ये उदाहरणं असतील खूप सारे. चला, या ठिकाणी तुम्हाला ही लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर आपलं जे STI RCP ॲप्लिकेशन आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे मी. त्या ठिकाणी नक्की ते डाउनलोड करून आपले कोर्सेस जे आहेत त्याचे फ्री लेक्चर्स बघा आणि त्यामध्ये सहभागी व्हा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.